कल्याणमध्ये इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळला। कल्याणच्या मंगल राघवनगर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे। ढिगाऱ्याखालून 9 जणांना बाहेर काढण्यात यश आले। कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला। दुसऱ्या माळ्यावरील हा स्लॅब कोसळल्याने दुर्घटना घडली आहे। या ढिगाऱ्याखालून 9 जणांना बाहेर काढण्यात यश आले। इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 6 जणांचा मात्र यामध्ये मृत्यू झाला आहे। याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे। कल्याणच्या मंगल राघवनगरमध्ये या ठिकाणी इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळला आहे। मंगळवारची ही घटना। या ढिगाऱ्याखालून आता 9 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। मात्र यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। यामध्ये काही बालकांचा सुद्धा समावेश आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेलं आहे। सिव्हिल डिफेन्सची ही टीम आपल्या सोबत आहे। विशेष करून TDRF ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स त्यांची एक विशेष तुकडी इथे येऊन आपली मदत करत आहे। आतापर्यंतचे जे रेस्क्यू ऑपरेशनचे आहे त्याच्यामधले 12 लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत। अजून आपलं काम चालू आहे, पण त्याच्यातले 6 लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असा प्राथमिकदर्शनी आपल्याला कळते। त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवलेलं आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टर मार्फत होईल। आणि उरलेले जे 6 लोक आहेत आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे। याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात। कल्याणमध्ये इमारतीचे छत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत 6 नागरिकांचा मृत्यू झाला। त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। या ठिकाणी बचाव कार्य आता पूर्ण झाले असून महापालिका आयुक्त स्वतः घटनास्थळी उपस्थित होते। जखमींची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना आपण ईश्वर चरणी करतो। मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येतील। कल्याणच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय। राज्य सरकारकडून आता अर्थसहाय्य देण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।